नमस्कार. इयत्ता 7वी विषय इतिहास या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 स्वराज्य स्थापना या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. 17व्या शतकात पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व होऊन गेले आणि त्यांनी तेथील अन्यायकारक राज्यसत्ता यांना आव्हान देत स्वराज्याची स्थापना केली. त्या काळच्या ज्या अन्यायकारक राज्यसत्ता होत्या त्या अन्यायकारक राज्यसत्तेला आव्हान देत त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावरती झाला. शिवरायांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेची जी माहिती आहे त्याची माहिती आपणाला या पाठामध्ये बघायची आहे. भोसले घराण्याची ही वंशावळ आहे. पहिला मुद्दा लिहून घ्यायचा आहे शहाजी राजे. पहिला मुद्दा लिहून घ्या शहाजी राजे. शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजी राजे दक्षिणेतील ते एक मातब्बर सरदार होते. मोगलांनी निजामशाही जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेत विजापूरच्या आदिलशहाने मोगलांशी सहकार्य केले. मोगलांना दक्षिणेत प्रवेश होऊ नये यासाठी शहाजी राजांची ही भावना होती म्हणून त्यांनी मोगलांना प्रखर विरोध केला. पण निजामशाही वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु मोगल व आदिलशहा यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा काही निभाव लागला नाही आणि पुढे 1636 मध्ये निजामशहाचा पाडाव झाला आणि निजामशाही नष्ट झाली. निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले. शहाजीराजाकडील भीमा, नीरा या नद्यांच्या कडील भाग म्हणजे पुणे, सुपे, इंदापूर, चाकण हे सगळे परगणे होते आणि हा त्यांचा मूळ जहागिरीचा मूळ आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला. आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बंगळूर व त्याच्या आसपासचा प्रदेश सुद्धा जहागिरी म्हणून मिळाला. जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क. राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळेल त्यांना रोख रक्कम स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमे इतके उत्पन्न महसुलातून मिळेल आणि एवढे उत्पन्न महसुलातून मिळेल तेवढा प्रदेश नेमून दिला जात असे त्याला जहागीर असे म्हणतात. शहाजीराजे हे पराक्रमी होते, धैर्यशील होते, बुद्धिमान होते आणि श्रेष्ठ राजनीती तज्ञ सुद्धा होते. उत्तम धुरंधर होते. तसेच तलवार, दांडपट्टा, भाला हे चालवण्यामध्ये ते पटाईत होते. प्रजेवर अतिशय प्रेम करत होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. शिवराय आणि जिजाबाई बंगळूर येथे असताना त्यांनी शिवराय यांना राजा बनवण्यासाठी योग्य उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उलटवून स्वराज्य स्थापन करावे ही त्याची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांनी
त्यांना स्वराज्य संकल्पक असे म्हटले जात असे. म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक असे म्हटले जात असे. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकार्यानिशी बंगळुरूहून पुण्याला पाठवून दिली. पुण्यामध्ये जी जहागिरी होती, पुणे, सुपे, चाकण, इंदापूर हा जो भाग होता जहागिरीतून मिळालेला होता आणि त्याचा कारभार पाहण्यासाठी शिवराय व जिजाबाई यांना कर्तबगार व विश्वासू सहकार्यानिशी बंगळुरूतून पुण्याला पाठवून देण्यात आले. वीरमाता जिजाबाई शहाजी राजांच्या पत्नी जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा येथील मातब्बर सरदार लखुजीराव राजे जाधव यांच्या कन्या. त्यांना लहानपणीच विविध विद्याबरोबर लष्करी शिक्षण ही मिळत होते. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यांचे साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करत असत. त्या कर्तबगार होत्या, द्रष्ट्या, राजनीती तज्ज्ञ होत्या. स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवाडे सुद्धा त्यांनी केले. याचबरोबर शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत त्या सदैव जागरूक होत्या. त्यांच्या वर शील म्हणजे शिवरायांच्या वरती त्यांनी शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्र प्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादीचे संस्कार शिवरायांच्या वरती त्यांनी केले. शिवरायांना त्यांनी घडवले म्हणून त्यांना वीरमाता जिजाबाई असे म्हटले जाते. शिवरायांचे सहकार्य. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवात जी होती ती मावळ भागात केली होती आणि मावळ म्हणजे सध्याचा पुणे जिल्ह्यातील पश्चिम नैऋत्यचा भाग. मावळचा प्रदेश डोंगराळ होता, दऱ्याखोऱ्या होत्या, दुर्गम होता आणि मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा फायदा महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी मोठ्या कौशल्याने करून घेतला. लोकांच्या मनात पहिल्यांदा त्यांनी विश्वासाची भावना जागृत केली, आपलेपणाची भावना निर्माण केली आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना सहभागी करून घेतले. त्यांना उत्तम सवंगडी लाभली, चांगले सवंगडी व सहकारी मिळाले त्यांना. त्यामध्ये यसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरेरकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेदे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे अशा प्रकारची नावे आपल्याला सांगता येतील. हे सगळे सहकारी होते आणि या सगळ्या सहकार्यांच्या बळावरती त्यांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले. 12 मावळ म्हणजे एक पावन मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, पौंडखोरे, मुठेखोरे, मुसेखोरे, कानतखोरे, वेळवंड खोरे, रोहिड खोरे, अंदर मावळ, नाणे मावळ, कोर बारसे मावळ. शिवाजी महाराजांनी पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेले प्रदेश म्हणजे हे सगळे 12 मावळ होते आणि 12 मावळ मुलूक असे त्याला म्हटले जात असे. शिवरायांनी राजमुद्रा ही काढलेली होती. राजमुद्रा अशा प्रकारची त्यांची राजमुद्रा होती. स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय राजमुद्रेतून त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट केले. राजमुद्रेवरती संस्कृत भाषेमध्ये ओळी लिहिलेल्या होत्या की प्रतीपचंद्र लेखेव वर्धेष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते.
अशा प्रकारे संस्कृत ओळी त्यांनी लिहिलेल्या होत्या. आणि याचा अर्थ आहे शहाजीचा पुत्र शिवाजी याची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे, अशी ही मुद्रा कल्याणासाठी अधिराज्य गाजवते, असा त्याचा अर्थ होता. मुद्रेतील वचनाचा अर्थ अनेक दृष्टीने महत्वाचा आहे आणि या वचनातूनच वडिलांविषयी असणारी कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारित होईल असा विश्वास, मुद्रेला म्हणजेच पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री, इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत. या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आलेले आहे. राजमुद्रेवरील छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आलेले आहे. स्वराज्य स्थापनेच्या हालचाली. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते, तर ते आदिलशहाच्या ताब्यात होते आणि त्या काळात किल्ल्यांना विशेष महत्त्व असे. किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावरती नियंत्रण ठेवता येत असे आणि ज्याचे किल्ले त्याचे राज्य, अशी ही त्यावेळी परिस्थिती होती आणि त्यामुळे किल्ल्यांना फार महत्त्व होते. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न करणे आणि आदिलशाहीस आव्हान देण्यासारखे होते. त्यांनी तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर किल्ला असे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुमदेव किल्ला या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि त्याला राजगड हे नाव दिले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार सुद्धा होते, पण त्यांचा स्वराज्य कार्यास विरोध होता आणि या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्य कार्यासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक होते. जावळीचा ताबा. सातारा जिल्ह्यातील जावळी हे ठिकाण चंद्रराव मोरे आदिलशाहीतील मातब्बर सरदार होते. त्यांच्या ताब्यामध्ये हा जावळीचा भाग होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा प्रखर विरोध होता आणि तेव्हा 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवरती स्वारी केली. तो प्रदेश त्यांनी जिंकून घेतला. तेथे आपले ठाणे वसवले. रायगड हा जो किल्ला आहे हा किल्ला सुद्धा जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती शिवरायांच्या हाती लागली. या विजयानंतर कोकणामधील हालचाली त्यांनी वाढवल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यातील प्रतापगड हा किल्ला बांधला आणि या विजयाचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले. शिवाजी महाराजांनी त्यानंतर कल्याण, भिवंडी ही ठाणे ही ठिकाणे त्यांनी जिंकून घेतली. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याजवळ प्रबळ असे आरमार असले पाहिजे. आरमार आपण उभारले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष दिले. त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. ज्याचे आरमार त्याचा समुद्र. लढाऊ जहाजे ज्याच्याजवळ भरपूर आहेत, समुद्रावरती सत्ता त्याला गाजवता येते, म्हणून ज्याचे आरमार त्याचा समुद्र असे म्हटले जाते. सभासदकार कृष्णाजी आनंद सभासद यांनी सभासदांची बखर या नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे.
बखर हा एक ऐतिहासिक ठेवा आहे आणि त्या पुस्तकामध्ये कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो की ज्याचे आरमार त्याचा समुद्र, हे वचन आहे त्यांचं. पुढचा मुद्दा आपण बघूया, अफजल खानाचे पानिपत्य. अफजल खानाचे पानिपत्य. शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले ताब्यात घेतले होते. जावळीचा मोऱ्याचा विरोध सुद्धा मोडून काढला होता. कोकण किनारपट्टीवरील सुद्धा स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती मिळाली होती आणि त्यामुळे साहजिकच आदिलशाहीस आव्हान मिळाले. यामुळे आदिलशाहचा कारभार जो आहे त्या काळी बडी साहेबीन पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी आदिलशाही मधील अफजल खान या बलाढ्य व अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांच्या वरती चालून जाण्यास सांगितले. अफजल खान विजापूरहून वाई येथे आला. त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती. अफजल खान वाई येथे आला. वाई या प्रांताची त्याला चांगली माहिती होती. वाई जवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज व अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. या भेटीमध्ये अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे पानिपत्य केले. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईत जखमी झालेले जे सैनिक होते त्यांना भरपाई दिली. या लढाईत ज्यांनी चांगली कामगिरी केली, ज्या सैनिकांनी चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसे दिली. अफजल खानाचे जे सैन्य होते ते सैन्य, त्यांचे सैनिक अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती लागले, महाराजांच्या सैन्याच्या हाती लागले. त्यांना त्यांनी चांगली वागणूक दिली. अफजल खानाच्या पानिपतानंतर आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा, खेळणा हे जे किल्ले होते ते किल्ले शिवरायांनी जिंकून घेतले आणि खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड हे नाव दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांच्या वरती चालून जाण्यास सांगितले. सिद्दी जोहरची त्याला सालाबाद खान असा किताब दिला. सिद्दी जोहरच्या मदतीस रुस्तम ई जमात, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हेही होते. अशा परिस्थितीत त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळा या किल्ल्यावरती होते. सिद्दी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला आणि महाराजांच्या सैन्याशी लढा दिला. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैन्याचा पन्हाळा किल्ल्याला वेढा होता आणि या वेढ्यातून बाहेर पडणे कठीण होते. नेताजी पालकरने बाहेरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु सैन्य त्याच्याजवळ थोडे होते आणि सैन्य त्याच्याजवळ थोडे असल्यामुळे त्यांना काही यश आले नाही. सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्ह सुद्धा दिसत नव्हती. म्हणून महाराजांनी सिद्धी जोहरशी बोलणी सुरू केली आणि पन्हाळ्याला दिलेल्या वेढ्यास त्यामुळे काय झाली, शिथिलतेचा फायदा पुढे महाराजांनी घेतला आणि या प्रसंगी गडावरील शिवाकाशीद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला महाराजांच्या सारखा होता आणि शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीमध्ये बसला आणि पालखी राजदिंडीच्या दरबारातून बाहेर पडली.
सिद्धीच्या सैन्याने पालखी पकडली. प्रसंग बाका होता आणि शिवा काशी दिया प्रसंगी स्वराज्यासाठी त्याने बलिदान दिले. दरम्यान शिवाजी महाराज व दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे, बादल देशमुख आणि काही निवडक सहकारी होते. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाच्या दिशेने निघाले. ही बातमी सिद्धीस समजली आणि सिद्धीच्या सैन्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. शिवाजी महाराजांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याशी थोपवण्याची जबाबदारी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती सोपवली. बाजीप्रभूने गजापूर जवळील घोडखिंडीमध्ये सिद्धीच्या सैन्यास अडवले. पराक्रमाची शर्त त्यानं केली. परंतु या संघर्षात बाजीप्रभू देशपांड्यांना वीरमरण प्राप्त झाले आणि त्यामुळे घोडखिंड ही पावनखिंड झाली. परंतु सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराज हे विशाळगडाकडे सुखरूपपणे पोहोचले. विशाळगडाकडे जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला. त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुखरूपपणे पोहोचले. महाराज पन्हाळगडच्या वेढ्यातून अडकले होते. त्यावेळी दिल्लीच्या तख्तवर असलेला औरंगजेब बादशाने मुघल सरदार शाहिस्ते खान याला दक्षिणेकडे चाल करण्यास पाठवले. त्याने पुणे प्रांतावरती स्वारी केली आणि त्यावेळी महाराजांच्या आदिलशाही संघर्ष सुरू होता. अशा परिस्थितीमध्ये दोन शत्रूंना एकाच वेळी लढणे, दोन शत्रूबरोबर एकाच वेळी लढणे हे बरोबर नाही हे महाराजांच्या लक्षात आले आणि विशाळगडावरती सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशाहबरोबर तह केला आणि या तहानुसार पन्हाळा किल्ला परत करावा लागला. येथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा